अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना बीड येथे आरक्षण बचाव वर्गीकरण हटाव या घोषणेसह भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत विविध सामाजिक संघटना, अनुसूचित जाती कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी, युवक व महिला आघाडीच्या वतीने ही सभा आयोजित करण्यात आली। ही सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे संपन्न झाली आहे। आणि ही जी फाटाफुटीचं राजकारण चाललेलं आहे, थोडा ही जी रणनीती अवलंबलेली आहे याला छेद देतील, परंतु आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या, आमच्या निराशा झाल्या आणि म्हणून आम्ही तोपर्यंत शांत होतो। ब्राह्मणवाद्यांच्या हस्तकांना त्यांना काय नाचायचं नाचू द्या, त्यांना काय बोलायचं बोलू द्या, पण बाबासाहेबांच्या काळापासून जो मातंग समाज खांद्याला खांदा लढत होता आणि आजही लढतो आहोत आणि अनेक समाजातले तरुण नेते मंडळीने आंबेडकरी चळवळीला योगदान दिलेलं असताना तुम्ही मात्र आज सरेंडर झालाय। कारण काय की आमची जन्मजात आम्हाला पुढारी व्हायला आहे, आमचं पुढारपणाचं दुकान टिकवायचं असेल तर आम्हाला आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मार्गाने गेलं पाहिजे आणि समाजाला मिळवून दिलं पाहिजे। ही भूमिका मी सुरुवातीलाच म्हणालो की आंबेडकरवादाला जात नसते, तो जातीवादी नसतो। स्वजात हिताच्या स्वतःला आंबेडकरवादी म्हणणाऱ्या ज्यांनी स्वजात हिताच्या दृष्टीने निर्णय घेतले ते सगळे खोटे आणि वेगळे आंबेडकरवादी असं माझा ठाम समज आहे। कदाचित तो चुकीचा असू शकेल, परंतु माझ्या समजुतीनुसार ते खोटे आंबेडकरवादी आहे। आणि म्हणून आम्हाला मुंबईमधल्या काही समविचारी परिवर्तनवादी मातंग समाजातल्या लोकांना एकत्रित आणून गेल्या एप्रिल महिन्यापासून आम्ही चळवळ चालवली की या विषयावर आपण बोललं पाहिजे। आणि आमच्या 5-10 मीटिंग झाल्याच्या नंतर मुंबईतल्या बुद्धिजीवी लोकांच्या मीटिंगमध्ये 24 मेच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आपण आरक्षण वर्गीकरणाला विरोध केला पाहिजे, कारण आरक्षण उपवर्गीकरणाने मातंग समाजाचं भलं नाहीच, भलं झालं तर बौद्ध समाजाचं होईल, परंतु ते कसं भलं नाही हे येणाऱ्या काळामध्ये आणि समाजाला लावून हे समजून सांगण्याची जबाबदारी आहे। आणि 24 मेच्या मीटिंगमध्ये आहे आरक्षण बचाव समिती महाराष्ट्र नावाची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही भूमिका घेतली। मला माहित आहे नाही प्रमाणित आहे, साधा आहे, भोळा आहे आणि बौद्ध समाजाच्या तुलनेत अज्ञानी आहे। तेवढा साक्षर नाही आणि या साध्या सरळ इमानदार आणि अज्ञानी असणाऱ्या समाजाला मातंग समाजातले काही दलाल लोक फसवतात, दिशाभूल करतात, त्यांना संभ्रमित करतात आणि त्या दिशाभूल होणाऱ्या समाजाला त्यांची फसवणूक न होण्यासाठी, त्यांना जागरूक करण्यासाठी आरक्षण बचाव समितीने भूमिका घेतलेली आहे। आणि आरक्षण बचाव समितीचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपल्यासमोर बोलत आहे। मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, अनेक आमचे स्वयंघोषित पुढारी अनेक भाषणामध्ये भाषण करताना म्हणतात, असे म्हणून मी जाणून बोलणार आहे। चंद्रपूरच्या लॉर्डच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये डॉक्टर गोतावले नावाचे आमचे शेवटी बंधू म्हणावं लागतं, त्या महोदयाने विषय मांडला की 1871चा क्रिमिनल जो कायदा आहे, गुन्हेगारी जो कायदा आहे, त्या गुन्हेगारी कायद्याने मातंग समाजाला जपून ठेवलेलं होतं। त्या कायद्याअंतर्गत मातंग समाज ही गुन्हेगारी जमात होती आणि 1952 पर्यंत 1947 मध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी 1952 पर्यंत त्या कायद्यामुळे मातंग समाज शिक्षणाची पायरी चढू शकला नाही, शिक्षणापासून वंचित राहिला हा तिथे दावा केला गेला। आणि त्यांच्या